नमस्कार मित्रांनो, हे बरारी या मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे। भगवान महावीर म्हणतात की सत्तावर विजय प्राप्त करणं म्हणजे हजारो शत्रूंविरुद्ध विजय मिळवण्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे आणि या दुनियात सर्वात अवघड काम आहे सत्तावर विजय मिळवणं। कारण ज्या माणसाने स्वतःला जिंकले समजा त्याने जगाला जिंकले। फक्त 2% लोक आहेत की जे स्वतःवर विजय मिळवतात आणि उरलेले 98% लोक लढाईमध्ये हार मानतात। जे लोक स्वतःवर हरले ते लोक जगाला कसे जिंकतील? ज्या माणसाचा आपल्या आळसावर नियंत्रण नाही, इंद्रियावर कंट्रोल नाही, तो काय करणार? मन नाही लागत ना कुठल्याच कामात। प्रत्येक वेळेस मरगळलेलापणा असतो, कायम तोंड सोडून दिलेलं असतं आणि मग करते की कुठेतरी 5 करोड रुपये आले पाहिजेत, मग मी माझं उरलेलं जीवन आनंदात घालवीन, सुखानं राहील, माझं सर्व इच्छा पूर्ण करील। काय जीवन आहे रे तुमचं? कोणता उद्देश तरी आहे का जीवनाचा? तरी परत परत तुम्हाला वाटत असेल की मी याच्या पात्रतेचा नाही, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, मोठी गोष्ट तर सोडा पण मी लहान छोटी गोष्ट पण करू शकत नाही। ही नपुसकता तुम्हाला शोभत नाही। खरा मर्द तो नाही जो फक्त मुलं जन्माला घालतो, पिल्लं तर डुकराला पण होतात। खरा मर्दपणा निर्णय घेण्यात असतो, त्या कामाला करण्यात आहे ज्या कामाला करायला जग घाबरतं। कन्सल्टन्सीला मेंटेन करण्यात आहे, त्या वेळेला देखील तुमचं मन करत नाही। जर हे काम करताय तेव्हा स्वतःला असली मर्द म्हणून घ्या। माझे शब्द तुम्हाला खूप टोचत असतील आणि टोचलेच पाहिजेत। अर्जुन देखील आपल्या कर्तव्यापासून बाजूला झाला होता। युद्ध करण्यापासून भगवान श्रीकृष्णाने त्याला हे सांगितले होते की ही नपुसकता तुम्हाला शोभा नाही देत। तुमचं मन असेल किंवा नसेल, कारण युद्ध करणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करा। कोणत्या पण कामाला उद्यावर ढकलू नका। त्यावेळी आपल्या मनाला सांगा, उद्या नाही, आता लगेच ताबडतोब करायचं आहे। डू इट नाव, डू इट नाव, आता लगेच करायचंय, डू इट नाव। काम टाळण्याच्या ह्या सवयीला संपवण्याचा मार्ग काय आहे? एक अर्जन्सी तयार करा, एक अर्जन्सी क्रिएट करा आणि जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल डू इट नाव, आताच करायचं आहे, तेव्हा तुमचं मन त्या गोष्टीला करण्यास उपयोगी असणारे जे हार्मोन्स असतात ते रिलीज करतील। तुम्ही जास्त ऍक्टिव्ह होऊन पूर्ण फोकस तुमच्या त्या कामावर करा। याचा परिणाम तुम्ही खूप जास्त काम हे खूप कमी वेळेमध्ये करून टाकाल। आपल्या जीवनात एक रोमांच आणा, रिस्क आणा, डिसिप्लिन आणा। काम टाळणं बंद करा, हारणं स्वीकारा, पेशन्स ठेवा, कारणे देणे बंद करा, लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या। चांगल्या गोष्टी लगेच आत्मसात करा, आचरणात आणा, वाईट गोष्टी सोडून द्या। जर हे करू शकत नसाल तर फक्त मुलं पैदा करणं याला मर्द म्हणत नाहीत, हे लक्षात ठेवा। तुमच्या मित्रांना पण सांगा, तर मी आज एक व्हिडिओ पाहिला, त्यात काही गोष्टी आत्मसात करायच्या आहेत तर काही सोडून द्यायच्या आहेत, नाहीतर तू देखील नपुसक आहे। जेव्हा शरम येईल ना या गोष्टीवर तेव्हा तुमच्यात बदल होईल। अगर तुम जिंदा हो तो शमशान मत बनो, पीछे नहीं बल्कि आगे देखो, एक नई शुरुआत करो, मंजिल नहीं अपने कर्म बदलो, तुम अपने अंदर की आवाज सुनो। लहरों की तरह किनारों से टकराकर मत लौट जाना फिर से सागर की ओर, सांस में फिर से दम भर, तुम अपने अंदर की आवाज सुनो। सपनों को देखकर अपने आंखें बंद मत करो बल्कि कुछ काम करो। इम्तिहान होगा हर मोड़ पर, हर मत बैठ जाना किसी मोड़ पर, क्योंकि तकदीर बदल जाएगी अगली मोड़ पर। अरे माना की हालत प्रतिकूल है, माना कि सूरज अंधेरे में है, पर रात अभी हुई नहीं है, यह तो प्रभात की बेला है। तेरे संग है उम्मीदें, किसने कहा तू अकेला है, तू खुद अपना विहान बन, तू खुद अपना विधान बन। रण छोड़ने वाले होते हैं कायर, तुम तो परमवीर है, तू युद्ध कर, तू युद्ध कर। खुद ही खुद की पहचान लिखूंगा, कठिन रास्तों पर चलकर एक नई दास्तान लिखूंगा, अकेला चलूंगा मगर कारवां लिखूंगा। पैर जमीन पर होंगे लेकिन सपने में आसमान लिखूंगा, मैं खुद ही खुद की पहचान लिखूंगा। ना सपनों की तस्वीर बदलूंगा, ना ही चलने का तेवर बदलूंगा। घेरे चाहे प्रलय की घनघोर घटाए, रास्तों से ही अपने मंजिल का पता पूछूंगा। मैं अपनी राह पर खुद बनाऊंगा और खुद ही खुद की पहचान लिखूंगा। बुरे वक्त का चेहरा बेनकाब करूंगा, अच्छे वक्त का खुद आईना हो जाऊंगा। भाग्य की रेखा को अपने कर्मों से बनाऊंगा, किस्मत का सितारा खुद ही बन जाऊंगा। इतिहास पढ़ने वालों के लिए एक नई दास्तान लिखूंगा, मैं खुद ही खुद की एक पहचान लिखूंगा। जर तुम्ही तयार असतील तुमची ओळख बनवायला तर कमेंट मध्ये येस आय एम रेडी